काढून सांगितल्या होत्या, निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत. आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तो तिकडे केंद्र चालवलं जात आहे. केंद्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे. बोटावरची शाई तर पुसली जातेच आहे. असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते. साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे, म्हणजे पगार कसला खात आहेत? 365 दिवस वर्षाचे, आणि आता या महापालिकेच्या निवडणुका 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 9 वर्षानंतर होत आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या. मतदार याद्यांमध्ये त्याच्यामध्ये नवीन मतदार येत असतात, काही जुने जात असतात, पण त्याच्यात कुठेही सुधारणा अशी काही दिसत नाहीये. तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खातात?